नमस्कार, मी गणेश डोंगरे. ॲज अ सायकॉलॉजिस्ट म्हणून उमंग इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करतोय. माझं शिक्षण हे मास्टर इन क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये झालंय आणि त्यानंतर मी एम.फिल रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी केलंय NIMH सिकंदराबादवरून. त्याच्यानंतर मी इथे जॉईन झालो आणि इथे सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर बिहेवियर मॉडिफिकेशन थेरपी, सायकॉलॉजिकल कन्सल्टेशन्स आणि सायकॉलॉजिकल असेसमेंट या सर्व गोष्टी घेतल्या जातात. आता आजकाल जर पाहायला गेलं तर शाळेत जाणारे मुलं असतील किंवा मग जे पण मुलं विथ डिसॅबिलिटीज, मग ऑटिझम असेल, ADHD असेल, कंडक्ट डिसऑर्डर असेल किंवा मग इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असेल, असे वेगवेगळे असंख्य असे डिसऑर्डर्स किंवा सिंड्रोम्स आहेत, ज्या सगळ्यावर इथे उपचार मिळेल किंवा रिहॅबिलिटेशन आहे. इथे इथे त्या मुलांचे सगळ्यात अगोदर आल्यानंतर सायकोलॉजिकल असेसमेंट होतात. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल क्वोशंट चेक केला जातो, सोशल क्वोशंट चेक केला जातो, इंटेलिजन्स क्वोशंट सुद्धा चेक केला जातो. बाकी मग PQ, EQ या सर्व गोष्टी इथे चेक केल्या जातात. त्याच्या अकॉर्डिंग त्या त्या मुलांची काय कंडिशन आहे, काय सिव्हिरिटी लेवल आहे, त्याचं काय डायग्नोसिस आहे, ते पर्टिक्युलरली शोधून त्याच्यावर मग योग्य अशी ट्रीटमेंट दिली जाते. मग त्यांचे ट्रीटमेंट प्लॅन करणार, इंटरव्हेन्शन प्लॅन करणार, त्यांच्या पॅरेंट्सला व्यवस्थित सायको एज्युकेशन दिलं जातं. तो आजार काय आहे, तो कुठपर्यंत चालेल किंवा त्याला त्याच्यासोबत राहण्यासाठी घरामध्ये कसे नियोजन करायला लागतील, त्यांना घरामध्ये काय काय चेंजेस करायला लागतील, या गोष्टींबद्दल मार्गदर्शन दिलं जातं. त्यानंतर मग त्यांना कुठल्या थेरपीची गरज आहे, जसे की ऑक्युपेशनल आहे किंवा स्पीच थेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, बिहेवियर मॉडिफिकेशन आहे किंवा अप्लाइड बिहेवियर अनालिसिस, अशा वेगवेगळ्या थेरपीज आहेत. सो त्याच्या अकॉर्डिंग त्यांना कुठली द्यायला द्यायला लागेल, म्हणजे जेणेकरून त्यांचे जे पण इश्यूज असतील ते रिड्यूस होतील आणि ते एक सामान्य जीवन जगू शकतात.